बाबू तुला नाही सांगता येत का? अहो काय पप्पा, तुम्हाला लय खास खोजली. कसं बोलते अजून तरी वाटतं का काही त्यांना? काय म्हणले सांगा की आता. हा ती म्हणत होती की नाही का लय हँडसम दिसताय तुम्ही. पाहिलं का? ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नक्कीच आनंदी असताल. तर चला मित्रांनो, काल आपला पहिला जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये 10,000 रुपयावरनं शेजारणीचे भांडण झाले होते. तर बायको तुम्हाला दाखवतो, बायको नाराज आहे माझ्यावरती. तर बायकोने सासरवाडीला फोन केला होता. तर सासरवाडीवरून फोन केल्यानंतर आमच्या सासूबाई आलेल्या आहेत. तर आता पुढच्या जो आपण भाग काढतोय तर त्याच्यामध्ये आमच्या सासूबाई आता तिकडनं गावावरनं आल्यानंतर आता माझ्याशी कशा चर्चा करतात, माझ्याशी कसं बोलणार आहेत हे तुम्हाला आता थोड्याच वेळाने कळेल. माझ्या सासूबाई सर्वांना परिचित महाराष्ट्राच्या रील स्टार आहेत, पण ते कोणाला माहीत नाहीत का खरंच सासू आहेत का खोटे सासू आहेत म्हणून. तर सगळेजण मला प्रश्न विचारत असतात की तुमच्या खरंच सासूबाई आहेत का. तर तुम्हाला दाखवतो माझ्या सासूबाई. आजचा दिवस तसा माझ्यासाठी कभी खुशी कभी गम सारखाच आहे. थोडासा आनंद पण आहे, थोडंसं दुःख पण आहे. तर ते दुःख काय आनंद काय कळलंच. हे बघा या माझ्या सासूबाई येतात. मित्रांनो तुम्हाला नक्कीच ओळखीच्या असतील माझ्या सासूबाई, सर्वांनी पाहिलेल्या आहेत. महाराष्ट्रभर प्रसिद्ध रील स्टार म्हणून आहेत त्या. आणि चला हवा येऊन द्या या शो पर्यंत पोहोचलेल्या अशा माझ्या सासूबाई आहेत. मला खूप आनंद झालाय, पण आता पुढं कळेल आता काय होतंय काय नाही. जरा थोडीशी भीती पण वाटती. तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. पुढे आपण चालू ठेवूया. बाई काय झालं ग? मम्मी यांनी एका बाईला 10,000 रुपये दिले मला न विचारता. हा आणि हे परत मागायला गेले तिला 10,000 रुपये, तर त्या बाईने काही पैसे नाही दिले. हा पण फालतूचीच बकवास करत होती. त्यांना म्हणती हँडसमच दिसताय तुम्ही, आणि मला येऊन सांगते. कोणची आहे ती? टवळी आणि गचपान ढवळी. हाय ती तिथं शेजारी राहते. आणि मग दिले का तिने पैसे? पैसे नाही दिले, पण हेच मला 50 वेळा, तर यांना कळत नाही बायको समोर कसं बोलायचं. 50 वेळा म्हणतात ती बाई मला म्हणली हँडसम दिसतोय हँडसम दिसतोय. हा बरं झालं. हा म्हातारपणी ढोबळा म्हणी लेकरं बाळ मोठे झाल्यावर अजून पोर पण आले, रांगायला लागले आता. अहो ती काय ती बाई बोलली तशी, पण आता नाही का जाऊ द्या आता. ते काय अगं तू काय अशी झाप्यावरी बसती, धरायची वडायची हाणायची तिला चांगली. चल 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 चल. ए, गाड़ी स्टार्ट कर. चल चप्पल छोड़ गया, हम फर्स्ट. तेवढं येत नाही का? रडती मुळमुळा. कोणाला आणू, यांना आणू का तिला आणू? तू अगला झोडायचा बाहेर घेऊन. लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. काय म्हणले सांगा की आता. हा ती म्हणत होती की नाही का लय हँडसम दिसताय तुम्ही. पाहिलं का? अजून तेच सांगते. हा हँडसम दिसते. तिच्या घरात आहे का नाही कोणी हँडसम? अगं काजळाची डबी घ्यायची आणि काजळाचे टिपके लावायचे 4-5, म्हणजे हँडसम दिसायचे नाही तर लोकांना. बाईला सारखे नाहीत का लावित तसे, म्हणजे बघत बघत हिंडायची नाही. कुणी कारभार करायला सांगितलं असं बायकांना पैसे द्यायचे आणि पुन्हा फालतूची बकवास माझ्या समोर करायची. उद्या तुलाच दर दिले पैसे कुणी 10,000. तू जर ह्यांना म्हणली तर जमण का? मला नाही येत असले उद्योग. हे शिकलेत ना कुठून तरी उद्योग. बाबू तुला नाही सांगता येत का? अहो काय पप्पा, तुम्हाला लय खास खोजली. आणि वरनं येऊन तिच्या समोर म्हणताय हसत हसत की हँडसम म्हणली, आणि परत जाऊन आरशात बघताय सारखं सारखं.
would like to take notes while I take totes of the marijuana smoke. Oh, you wanna choke? Gun smoke, gun smoke. Biggie smoke. अरे डोक्याला वैताग झालाय बाबा माझ्या लय आईला मग एक कळत नाही पण ती कमून हँडसम म्हणली काहीच कळानाच. बाहेर काढायचं. तुझं डोकं पिकलंय. तुम्ही तिला साऊथचे विलन सारखे दिसले असतील ना, त्यामुळे म्हणत असेल हँडसम. हा तू पण अजून तसाच बोल. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. तिला माहित नसन डोक्याला कुठं कुठं पालिश लावतात ते. तिला हँडसमच दिसते. तेव्हा हे नाचत नाचत सांगत आहेत बायकोला मला हँडसम म्हणली, मला हँडसम. तिला लाज नाही. लाजाला तेल लाव भाज्याला. तू अशीच मुख गिळ्यावानी बस. हा काही नाही, एक हिला शब्द काय नको बोलणारच करू. नाही, हिला सवय झाली तशी. हा मला दाखवा तिला उद्या उंची आहे ती. जाऊ द्या आता की नाही का आता मीच तिला आहे ना सांग नाही का म्हणजे हिला सांगतो की बाबा तू तू ते पैसे कसे काढायचे काय नाही तू तुझं बघ. मी काय तिकडे जाणार पण नाही आणि काय नाही आणि आपल्याला काय त्यांचं घेणं देणं पण नाही काय नाही. आणायची नेटात आणि घालायची पाट्यात. घेणं देणं नाही नाही म्हणते आणि सारखं हँडसम हँडसमच सांग. करता है तू चीटिंग 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 करता है तू. चला आता हा विषय ना संपून टाका आता जाऊ द्या. आता मी सांगते तिच्या डोक्याला ताण नाही द्यायचा आणि नीट राहायचं. हं. आणि मागलं गेलं सारं सारं कोळशात जाऊ द्यायचं. काय ग सांगितलं नाही म्हणतात. तिच्या डोक्याला टेन्शन नाही द्यायचं. हं. लेकरं बाळ बघायचं आपला परपंच बघायचं. ती हँडसम म्हणली बायकोला येऊन सांगायचं हँडसम म्हणली हँडसम. गळ्यात मारणं पाठी आणि हिंडा गलीनी हँडसम म्हण. चला आव. ते पोरग किती मोठं झालंय त्याचं नको काय बघायला. अगबाई ते सांगायचं राहिले. त्या पोराचं लग्नाचं बघा आता. लग्नाला आलंय वैरे करायचं का लग्न. हा म्हणतो का नाही. बघा आता त्याच्या लग्नाचं. तुमचं राहते हँडसम. हे हँडसम आलंय लग्नाला. देख तो कैसा सर मारा. चालते.